पन्हाळगड ते पावनखिंड ही मोहीम आणि या मोहीममध्ये असलेले सर्व आपले मित्रमंडळ आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी निसर्गाचं दिवसभर पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये हा प्रवास, ही मोहीम, ही वारी सगळेजण पूर्ण करतायत आणि इकडे ही भारताची स्थिती आहे आणि हा सुखसोहळा या ठिकाणी आम्ही अनुभवतोय। राजे या वाटेनं रात्रीचे गेले होते आणि हा जंगल तुम्ही बघू शकता, अनेक घनदाट जंगलातून सनी आपल्याला जावं लागतं। चला तर मग पुढचा आपण ठिकाणी समोर जाऊ, आपल्याला पावनखिंडीकडे जायचं आहे। जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय। पन्हाळगड ते पावनखिंड ही जी काही मोहीम आहे, ही वारी आहे, ही माझ्या सर्व छत्रपती संभाजीनगरमधील सर्व मित्रमंडळ आणि सर्वांनी या ठिकाणी 2 दिवसामध्ये दिवसभर पाहणी चालू असताना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या पाऊल वाटेनं चालले त्या पाऊल वाटेनं या ठिकाणी पायी चालत आम्ही ही मोहीम या ठिकाणी पूर्ण केली। माझ्या राजांची ही वारी आयुष्यामध्ये थोडी तरी आमच्या आयुष्यामध्ये उतरावी एवढी आमची भगवंताचरणी या ठिकाणी प्रार्थना आहे। तुम्ही बघू शकता की आम्ही या ठिकाणी या घोडखिंड जी काय असेल ती पावनखिंड म्हणून सनी नावरूपाला आली त्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही आहोत। या ठिकाणी सर्व जी पावनखिंड आहे ती पावनखिंड या ठिकाणी राजांची पादस्पर्शाने पावन झालेली ही खिंड या ठिकाणी तुम्ही बघताय। महाराजांनी या ठिकाणी या खिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे जे काही आपले मावळे जीवाचं रान करून सनी राजांसाठी त्यांनी आपलं बलिदान या ठिकाणी दिलं आहे। या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे म्हणतायत की राजा तुम्ही जगला पाहिजे, लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा या ठिकाणी जगला पाहिजे। राजांसाठी माणसं मरायला सुद्धा तयार होत होती आणि हाच इतिहास या ठिकाणी आपल्याला हा दिसतोय आणि तुम्ही पण या ठिकाणी या राजांच्या इतिहासाबद्दल या ठिकाणी राजे चालले, या ठिकाणाहून राजांच्या पाऊलखुणा आहे तो इतिहास जाणून घेण्यासाठी कधीतरी आयुष्यामध्ये ही पावनखिंडीची ट्रेक असेल, वारी म्हणा, या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा। जय जिजाऊ जय शिवराय।